पिझ्झा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत. चला तर मग बनवूया होममेड पिझ्झा. त्यासाठी मी छोटी वाटी दही घेतले, त्याच वाटीने पाणी घेतले, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकले, एक चिमूटभर साखर टाकल्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यात मी 2 वाटी मैद्याचा वापर केला आहे. वरून थोडंसं तेल टाकायचं आणि छानसा गोळा मळून घ्यायचा. एक 5 मिनटं गोळा ठेवून द्यायचा. नंतर त्यातला एक भाग घेऊन तो एका प्लेटवर तेल लावून थापून घ्यायचा. काट्याच्या चमच्यानी होल पाडून घ्यायचं. त्याच्यावर थोडंसं बटर लावायचं, वरून पिझ्झा सॉस लावायचा, थोडंसं मेयोनीज लावायचं, वरून चीज टाकायचं. नंतर आपण चिरून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आणि वरून आणखीन चीज टाकायचं. इथे मी 10 मिनटं कढई तापवून घेतले, त्यातच ही प्लेट ठेवायची आणि 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं. तयार आहे आपला हा होममेड पिझ्झा.